नक्कीच असेल, पण आपण जसं सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहोत तसाच आपला उमेदवार देखील सर्वसामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला भविष्यामध्ये आपल्याला खासदार बनवण्यासाठी मतदान करायचं आहे। आज रामनवमीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना एक आठवण देखील करून देतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं। मी अनेक वेळा असं सांगितलं, मी देखील त्या कॉलेजला शिकत होतो आणि राम मंदिर आम्हाला करायचं अशी पेपरला बातमी आली की मला समजायचं की आता निवडणूक आलेली आहे। 500 वर्षाचं आपलं स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांनी ते साकार करून दाखवलं। आज महिला भगिनींच्या न्याय हक्काची लढाई पूर्ण देशभरामध्ये लढत असताना आपल्या सरकारनं, महाराष्ट्राच्या सरकारनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महिला भगिनींना सकारात्मक न्याय देण्याची भूमिका घेतली आणि माझी महिला भगिनी देखील स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तिनं देखील स्वतःच्या पर्समध्ये स्वतःच्या कष्टाचे पैसे ठेवले पाहिजेत, ही भूमिका घेऊन सरकार कामाला लागलं। बचत गटाचं खेळतं भांडवल आम्ही 15,000वरून 30,000 रुपये केलं। देशातली अतिशय ऐतिहासिक लेक लाडकी नावाची योजना ही आपण या ठिकाणी सुरू केली। त्याच्यामध्ये लेक 18 वर्षाची झाली की तिच्या खात्यावर 1 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आणि म्हणून जे महाराष्ट्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिला भगिनींना देखील न्याय देण्याची भूमिका घेत आहे, त्या सरकारच्या मागे आणि त्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे। मी मगाशी जसं सांगितलं की आपला उमेदवार हा सर्वसामान्य उमेदवार आहे। आपल्या समोरचे उमेदवार आपल्यावर महायुतीवर टीका करतात, पण महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये फरक आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फळायची सवय आहे, म्हणजे पराभूत व्हायची सवय आहे आणि आपल्या उमेदवाराला जिंकायची सवय आहे। महायुतीचा उमेदवार महाराष्ट्रात सगळीकडे जिंकणार आहे। 45 पेक्षा जास्त खासदार आपले महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहेत आणि त्याच्यामध्ये महिला भगिनींचा देखील मतदानामध्ये सिंहाचा वाटा असला पाहिजे, हा मुख्यमंत्री महोदयांचा संदेश घेऊन आज या बैठकीला आपल्या सगळ्यांच्या समोर मी उपस्थित आहे। महिलांसाठी चांगली शौचालय असली पाहिजेत, बचत गटाचे ग्राम संघ असले पाहिजेत, महिलांनी देखील राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका आमची महायुतीची आहे। पण महिला भगिनींना मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या या मतदारसंघाच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये आमची एक भगिनी राजश्रीताई यवतमाळची माहेरवाशीण म्हणून त्या ठिकाणी उभी आहे। पुरुषांनी राजकारण केलं पाहिजे, पुरुषांनी आमदार झालं पाहिजे, पुरुषांनी खासदार झालं पाहिजे, हा एक जमाना होता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघामध्ये राजश्रीताई पाटलांना उमेदवारी दिलेली आहे। जसे या ठिकाणी आपले विरोधक उमेदवार आहेत तसे त्या ठिकाणी देखील आपले विरोधक उमेदवार आहेत। पण आपल्या विरोधातल्या उमेदवारांनी काय प्रचार सुरू केलाय एका महिला भगिनीच्या समोर की ती महिला भगिनी बाहेरून आलेली आहे, तिला मतदान करू नका, ती परक्याची आहे, परक्या गावातनं आलेली आहे, परक्या जिल्ह्यातनं आलेली आहे। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, मतदारसंघ जरी तो असला तरी अपमान सगळ्या महिलांचा आहे। त्या सगळ्या महिला भगिनी ज्या बसलेल्या आहेत त्या कुठच्या ना कुठच्या तरी माहेरवाशीण आहेत ना, आहे की ना मावशी? हा सगळ्या माहेरवाशीचा अपमान आहे। जी माहेरवाशी स्वतःच्या घरी जाऊन खासदार होण्यासाठी उभी राहिलेली आहे, तिच्यावर जर टीका टिप्पणी करत असतील तर ती एका महिलेवरची टीका टिप्पणी नाही, आपण जमलेल्या हजारो महिलांवरची टीका टिप्पणी आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण पराभूत करणं गरजेचं आहे। राम मंदिर झालं, 370 कलम रद्द झालं, ज्योतिताईंनी अजून देखील
महिलांच्या स्कीम आपल्याला योजना देखील सांगितल्या असतील, परंतु जसं मी सांगितलं की आज रामनवमी आहे, तसं मला असं वाटतं की संत नामदेवांचं देखील स्मरण आपण आज केलं पाहिजे. त्याने देखील कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे, समाजात आम्ही वावरत असताना आम्ही देखील महिलांचा समाज कसा सन्मान कसा केला पाहिजे, ही शिकवण पूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि म्हणून ज्या शिकवणीच्या मार्गदर्शनाखाली आमचं सरकार चालतंय, ते सरकार महिलांचा सन्मान करणारं सरकार आहे, महिलांना मान देणारं सरकार आहे आणि महिलांना चांगल्या योजना देणारं सरकार आहे. आणि म्हणून या सरकारच्या सोबत आपण राहावं ही विनंती आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समस्त महिला भगिनींना करतो. बाबूरावांशी माझा संपर्क 2-3 वर्षामध्ये आला. ज्या पद्धतीनं आम्ही सगळेच म्हणजे मी देखील आनंदराव, मी देखील आज उद्योग मंत्री म्हणून काम करतोय, पण माझ्या घरामध्ये मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा कोणी खासदार नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, कोणी मंत्री नव्हतं. मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणामध्ये आलो. अशाच हजारो महिला भगिनींनी मला आशीर्वाद दिला आणि आज मी 4थ्यांदा विधानसभेमध्ये 90,000 मतांना निवडून जातो. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या महिला भगिनींचा देखील मला आशीर्वाद असतो. आणि म्हणून निवडणूक लढवायची ही काय काही लोकांचीच मक्तेदारी नाही, ही महिला भगिनींची देखील मक्तेदारी आहे, सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची देखील मक्तेदारी आहे. आणि म्हणून शेतकरी कुटुंबातला बाबूराव आमचा निवडणूक लढत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्यासोबत ठेवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो, जसं मी मगाशी वाशिम आणि यवतमाळच्या बाबतीमध्ये सांगितलं, तसं 2-4 दिवसापूर्वी मी प्रचाराला रामटेकला गेलो होतो. आणि रामटेकला गेल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं, परंतु नरसिंहराव देशाचे पंतप्रधान असताना रामटेकच्या राम मंदिराचा कधी जीर्णोद्धार झाला नाही. तो जीर्णोद्धार करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 8 दिवसापूर्वी घेतला. जे काँग्रेसचे पंतप्रधान होते त्यांचा जो मतदारसंघ होता रामटेक, त्या रामटेकच्या राम मंदिराचा जे जीर्णोद्धार करू शकत नाहीत ते काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले माझ्या महिला भगिनींचं देखील भलं करू शकत नाहीत याची खात्री मला पूर्ण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जास्त वेळ आपला घेत नाही. जशी उष्णता वाढलेली आहे तशी राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे. आणि राजकीय उष्णता कशासाठी वाढलेली आहे तर जागोजागी सभा होत आहेत, जागोजागी रॅली होत आहेत. परंतु हे सगळं होत असताना माझ्या सगळ्या महिला भगिनींनी आज निर्णय घ्यावा की आपले जे बाबूराव नावाचे उमेदवार आहेत, जे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत, त्यांच्या धनुष्यासमोरचं बटन आपण सगळ्यांनी दाबावं आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवावं. आपल्या कुटुंबाला देखील आपण विनंती करावी, आपल्या नातेवाईकांना देखील आपण विनंती करावी, आपल्या शेजाऱ्या पाजारांना देखील विनंती करावी आणि शेतकरी कुटुंबातल्या बाबूराव कदमांना आपण लोकसभेमध्ये पाठवावं. मोदी साहेबांचे हात बळकट करावे. 400 खासदार निवडून जात असताना त्याच्यामध्ये आपला देखील खासदार असावा एवढीच विनंती करतो. एवढ्या उष्णतेमध्ये आमदार साहेब तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी ताई तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि याला धन्यवाद देत असताना तुम्हाला हात जोडून धन्यवाद घालतो. कारण एवढ्या उष्णतेमध्ये म्हणजे 47 डिग्री सेल्सिअस तापमान असताना तुम्ही हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आमच्या प्रेमापोटी जमलाय आणि एवढे शांत बसलाय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या विकासामध्ये, आपल्या उन्नतीमध्ये आमचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नक्की महिला भगिनींचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो.